आता जसं हे चारही वेद या ब्रह्मने क्षरपुरुषाने आपला पुत्र ब्रह्माला दिले, ब्रह्माजींनी याला जसं जाणलं समजलं त्याचंच ज्ञान पुढे आपल्या वंशजांना आपल्या पुत्र नातवंडांना दिलं आणि त्याच ज्ञानाला आपसात विचार विनिमय करून या ऋषी महर्षी ब्राह्मणांनी पुढे मग आपल्या अनुभवाची पुस्तकं बनवली, ज्याला वेदांचे अन्य भाग म्हटलं जातं, उपनिषद म्हटलं जातं. तर जे वेदांचे अन्य जे भाग आहेत ते ऋषींचे स्वतःचे केलेले स्वतःचे अनुभव आहेत, उपनिषदे आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. जर ते वेदांशी आणि पाचव्या वेदाशी जुळत नसेल तर व्यर्थ आहे. श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान याच क्षरपुरुष ब्रह्मने दिलं आणि याने श्रीमद भगवत गीतेच्या मध्ये काही आपल्या स्तराच्या अटकळी घुसवल्या आहेत, जोडल्या आहेत, युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना भ्रमित करण्यासाठी. परंतु आपण त्याचा निर्णय त्या सूक्ष्म वेदाने करायचा आहे. आपल्याजवळ एक असा मापक आहे, असा एक आपल्याकडे एक तराजू आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथाला तोलू शकतो, त्याला ओळखू शकत आहोत, पारखू शकतो. आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये त्याच सूक्ष्म वेदाची माहिती दिली आहे की तो परमात्मा आपल्या मुखकमलातून त्या विस्तारपूर्वक आध्यात्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती देतात आणि त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतात गीताजी अध्याय नंबर 4 श्लोक 34 मध्ये की त्या तत्वज्ञानाला ज्याला परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून स्वतः सांगतात, ज्ञान देतात, त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत ज्ञानी महात्मा आपल्याला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने तर हे सिद्ध झाले की गीताजीतील ज्ञान कंप्लीट नाहीये, संपूर्ण नाहीये. गीता ज्ञानदात्याने हा ऑप्शन सोडून दिला, एक प्रावधान सोडून दिलं की त्याच्याशी मी परिचित नाहीये. जो परमात्मा स्वतःच्या मुखातून येऊन सांगतो ते ज्ञान सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी आहे आणि ते त्याच्याशी परिचित असे तत्वदर्शी संतच तुला सांगू शकतील. त्यांना विचार. तर दास हे म्हणू इच्छित आहे की हे जे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवत गीता यांचं ज्ञान चुकीचं नाही, परंतु हा कंप्लीट कोर्स नाही. यात कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही, संपूर्ण अध्यात्म ज्ञान नाहीये. आणि संपूर्णाशिवाय मग पूर्ण मोक्ष कसा होईल समजू शकतो हे तर सामान्य माणूस समजू शकतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.com
ORG वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.